नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनेल. मी वैष्णवी माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आता प्रश्न हा पडलाय की नेमका ऋतू कुठला चालू आहे. सकाळी उन्हाळा असतो, दुपारनंतर पावसाळा चालू होतो. नेमकं चाललंय काय काहीच समजत नाहीये. उन्हाळ्याच्या स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायच्या म्हटलं आणि हा पावसाळा चालू झालाय. काही ह्या हवामानाचं सांगता येत नाहीये. असो, हा उन्हाळा जेव्हा चालू होईल तेव्हा होईल, पण आपण त्याच्यासाठी रेसिपी बनवायचा अजिबात स्टॉप नाही करायचा. आणि या अचानक येणाऱ्या पावसाने एक नुकसान मात्र आपलं केलंय, ते म्हणजे आंब्यांचं. आता जे आंबे आपल्याला मे महिन्यात मिळणार होते त्याच्या कैऱ्या ज्या असतील किंवा ते पिकत असतील ते आत्ताच त्याचं खूप नुकसान झालंय अचानक आलेल्या पावसामुळं. त्यामुळे आंबे यावेळेला किती मिळतील काही सांगता येत नाही. तर आता सीझन मध्ये आहेत कैऱ्या, तर त्यांचा तर आनंद आपण घेऊया. सो याच कैऱ्या अजून आपल्याला मिळत आहेत, तोपर्यंत आपण याच्या रेसिपीज बनवूया. तर आज बनवणार आहे आपण या कैऱ्यांचं सुमधुर असं पन्ह. त्या उन्हाळ्यात कोणी आपल्याकडे गेस्ट आले की आपण त्यांना चहा ऑफर करायला थोडं घाबरतो. मग नेहमीच आपल्याकडं कोल्ड ड्रिंक्स अवेलेबल असतील असं नाहीये. त्यासाठी आपल्याला बनवायचं हे पन्ह. सो अजिबात वेळ न घालवता चला बनवूया मस्त असं पन्ह. आता पन्ह बनवायची पण प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते. कुणी याला शिजवून घेतं किंवा शिजवल्यानंतरही जसं आपण पुरण आटवतो त्या प्रकारे कुणी करतं. आणि माझी पद्धत जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती आहे एकदम सोपी अशी पद्धत, कुणीही करू शकतं. आणि आपण जे हे पन्ह बनवणार आहे ते फ्रीज मध्ये तुम्ही 15 ते 20 दिवस आरामात साठवून ठेवू शकता. सो चला बनवूया. सो पन्ह बनवण्यासाठी मी इथं एक कुकर घेतलाय आणि कैऱ्या घेतल्यात. इथं माझ्याकडे 3 कैऱ्या आहेत, त्या स्वच्छ धुवून घेतल्यात मी. आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता या कैऱ्या शिजत ठेवायच्यात. मी कैऱ्यांच्या जे भांडं आहे आपलं त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं नाहीये, फक्त खाली पाणी घातले कुकरमध्ये. आणि आता आपल्या ह्याच्या एक 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि इथं आपल्याला या कैऱ्यांच्या एक 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता एक 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपलं छान ही कैरी शिजली आहे. आता आपण हिला बाहेर काढून छान थंड करून घेऊया. आणि इथे तुम्ही बघू शकताय आपली कैरी किती छान शिजली. एकदम पल्प जो आहे तो मस्त असा सेपरेट होतोय. आता आपल्याला लगेच गडबड करायची नाहीये, ही कैरी पूर्णपणे थंड होऊन द्यायचे, मग आपण पुढची प्रोसेस करूया. तर या ज्या कैऱ्या आहेत त्या थोड्याशा हात लावण्या इतक्या थंड झाल्यात, जास्ती पण नाही झालेल्या. तर मी आत्ताच ह्याच्यातला थोडासा गर जो आहे तो सेपरेट करायला चालू करते. चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे जे साल आहेत त्याच्यातला गर असा सेपरेट करायचा आहे. आपल्या कैऱ्या एकदम छान शिजल्यात त्याच्यामुळे हे काम अगदी झटपट होतंय. अशाच प्रकारे आपल्याला सगळा जो गर आहे कैऱ्यांचा तो सेपरेट करून घ्यायचा आहे. कैऱ्या शिजवताना तुम्ही शक्यतो ज्या भांड्यात आपण कैऱ्या शिजवतोय ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग हे खूप पांचट पांचट हा गर होतो, कारण त्याच्यातच पाण्यातच तो गर जातो शिजल्यानंतर, त्यामुळे ते खूप पांचट होतं. त्याच्यामुळे शक्यतो बिन पाणी टाकता, म्हणजे ज्या भांड्यात आपण कैऱ्या ठेवल्यात त्याच्यात पाणी न टाकताच आपल्याला त्या व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत. सालीचा जो गर होता तो आपण एकदम इझिली सेपरेट केलाय. आणि आता कोळीचा जो आहे तो करतोय. आता कोळीचा गर सेपरेट करताना लक्षात ठेवायचं की या कोया ज्या आहेत त्या खूप गरम असतात, त्याच्यामुळं ज्या भांड्यात आपण तो गर सेपरेट करतोय त्याच्यामध्येच त्याला असं चमच्यानी फक्त आपल्याला असं खरडून घ्यायचंय. सगळा गर सेपरेट होतोय, तुम्ही बघू शकताय. अजिबात जास्त झंझट करावी लागत नाहीये. आणि इथं बघा आपल्या कैरीला अजिबात असा गर शिल्लक राहिलेला नाही. इथं हा जो आपण गर काढून घेतलाय कैऱ्यांचा शिजलेला तो मी वाटीने मोजून घेतलाय. तो थोडासा आता थंड देखील झालाय. तर या वाटीने हा 1 वाटी किंवा 1.25 वाटी एवढा भरलाय. आता गूळ घालायचा आपल्याला ह्याच्यात. तर गूळ घालताना शक्यतो जेवढा पल्प असेल तेवढाच गूळ घालायचा. माझ्याकडे हा सेंद्रिय गूळ आहे, हा मी असा फोडून ठेवत असते. कधीतरी आपल्याला कामाला आला की पटकन तो यूज करता येतो, फोडत बसावं लागत नाही, म्हणून मी असा बारीक करून ठेवते. आता माझा जो पल्प आहे तो ऑलमोस्ट 1 वाटीला थोडंसं जास्ती आहे, तर तेवढाच मी गूळ इथं यूज करते.
1 वाटी आणि वरती थोडासा गूळ मी इथं ॲड केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा गूळ कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्ती गोड हवं असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. तुम्हाला जर याच्यामध्ये साखर घालायची तरी देखील तुम्ही घालू शकता. पण गुळाने थोडंसं हे पौष्टिक होतं म्हणून आणि ट्रॅडिशनली ह्याच्यामध्ये गूळच यूज केला जातो. आपल्याला हे गूळ आणि जो आपला आंब्याचा पल्प आहे किंवा कैरीचा पल्प आहे तो असा व्यवस्थित घोटून घ्यायचा एकसारखा. इथं मी सेंद्रिय गूळ वापरला आहे त्याच्यामुळे माझा कलर थोडासा डार्क झाला आहे. तुमच्याकडे कुठला गूळ असेल तर तुम्ही इथं यूज करू शकता. व्यवस्थित गुळाच्या आपल्याला सगळ्या इथं गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. हे काम तुम्ही मिक्सरला देखील करू शकता, एकदम झटपट होतं. फक्त मिक्सरला बारीक केल्यावरती याला थोडंसं फेसाळ असा टेक्स्चर येतं, त्यामुळं मी शक्यतो हे असंच त्याला मिक्स करते. या स्टेजला मी याच्यामध्ये थोडंसं मीठ देखील ॲड करते. सोबतच याच्यात ॲड करायची आपल्याला वेलचीची पूड. थोडंसं त्यांनी छान आपल्या पन्ह्याला सुगंध येतो. आणि इथं मी अगदी थोडीशी सुंठ पावडर याच्यामध्ये ॲड करते. आणि हे सगळं देखील आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं आपलं गूळ आणि जो आंब्याचा किंवा कैरीचा पल्प होता तो व्यवस्थित सगळा एकजीव झालाय. सगळ्या गुळांच्या ज्या गुठळ्या होत्या त्या सगळ्या फुटून झाल्यात. तर तुम्ही बघू शकताय किती छान आपला पन्ह आहे हे ते रेडी झालंय. आता काही जण हे गॅसवरती उकळवतात वगैरे, पण मी अशा प्रकारे करते. तुम्ही देखील ह्या पद्धतीने नक्की करून बघा. आता हा जो आपला हे जे आपलं पन्ह आहे ते आपल्याला एका छान एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे. फ्रीजमध्ये तुम्ही हे 15 ते 20 दिवस आरामात स्टोअर करू शकता. इथं माझ्याकडे ही बरणी आहे, मी याच्यामध्येच हा पल्प स्टोअर करते. तुम्ही इथं बघू शकताय कन्सिस्टन्सी किती छान झाली आहे आपल्या पन्ह्याची. आता हे रेडी झालेलं आपलं जे पन्ह आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करू शकता. पन्ह तर बनवलं, आता आपण हे सर्व कसं करायचं ते बघूया. त्यासाठी मी इथं बर्फाचे तुकडे घेते आधी. उन्हाळ्यात बाहेरून आलो की आपल्याला काहीतरी थंड हवं असतं आणि बाहेरचे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा हा ऑप्शन नक्कीच बेटर आहे. तर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे हा आपलं पन्ह. मी इथं 2 चमचे ॲड करते एका ग्लाससाठी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याला करू शकता. आणि आता याच्यात ॲड करायचं आपल्याला आपल्या आवडीनुसार थंड पाणी. तर करूया याला मिक्स मिक्स मिक्स. आणि इथं तयार झाले आपलं सुमधुर असं थंडगार कैरीचं पन्ह. आता हे फक्त आपल्याला चवीसाठी प्यायचंय का, तर अजिबात नाही. हे पिण्याचे खूप जास्त फायदे आहेत. हे जे कैरीचं पन्ह आहे ते आपल्या बॉडीमधली पाण्याची पातळी आहे ती छान टिकवून ठेवतं. त्याच्यामुळं आपल्याला हीट स्ट्रोकचा त्रास होत नाही. त्याच्यासोबतच याच्यामध्ये आहे व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जास्त प्रमाणात याच्यामध्ये आयर्न आहे. त्यामुळं आपल्या बॉडीमधली ऊर्जा हे टिकवून ठेवतं. आणि याच्यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला नाही आहे, गुळाचा वापर केला आहे. त्यामुळे 100% हे एकदम हेल्दी असं ड्रिंक आहे. आणि रेडी आहे आपलं छान आणि सुमधुर असं पन्ह. या उन्हाळ्याला बीट करण्यासाठी आपलं छान असं हे कैरीचं पन्ह रेडी आहे. तुम्ही पण माझ्यासारखी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. एकदम सोपी आहे, कुणीही करू शकतं. बाहेरचं ऊन तर आपण काही कमी करू शकत नाही, पण हे पन्ह पिऊन आपल्या शरीराला थंडावा नक्कीच देऊ शकतो. सो तुम्ही पण लवकरात लवकर ही रेसिपी बनवून बघा, कारण कैऱ्यांचा पण काही भरोसा नाही आहे. अजून थोडेसे पाऊस पडला तर त्या आहेत त्या पण जातील. त्यामुळे जोपर्यंत कैऱ्या अवेलेबल आहेत तोपर्यंत ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. एकदम मस्त आंबट गोड असं पण आपलं रेडी झालंय. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील हे देखील सांगायला अजिबात विसरू नका.
पुन्हा भेटू अशा नवीन नवीन किंवा पारंपरिक रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय.